Hello friends, welcome in 10th class mathematics. Today we will see similarity problem set 1 part 2. Question number 7 पहा. In figure A dash D dash C and B dash E dash C, this segment DE parallel to side AB. आता पहा या ठिकाणी आपल्याला काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. AD दिलेले आहे 5, DC दिलेला आहे 3 आणि BC दिलेला आहे 6.4. मग त्यामध्ये जर आपण BE हा पार्ट X असा कन्सिडर केला तर EC किती होणार आहे 6.4 मायनस X. आता आपण या ठिकाणी सोल्युशन घेऊयात. इन ट्रायंगल ABC हा जो ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये सेगमेंट DE पॅरलल टू साइड AB ही आपल्याला गिवन इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण काय लिहू शकतो तर CD divided by DA is equal to CE divided by BE by BPT आपण लिहू शकतो. या ठिकाणी आपण काय करूया, व्हॅल्यूज प्लेस करूयात. 3/5 is equal to 6.4 minus X divided by X. कारण CD हा आपल्याला किती दिलेला आहे 3 and AD म्हणजे DA किती दिलेला आहे 5 आणि ह्या पण आपण व्हॅल्यूज डायग्राम मधूनच या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आता साइड ट्रान्सफर करून आपण X ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूयात. 3 into X is equal to 5 into 6.4 minus X. 3 into X, it is 3X is equal to, हे मल्टिप्लिकेशन होईल 32 minus 5X. So 3X plus 5X is equal to 32. इथे ऍडिशन किती झालं 8X is equal to 32. So X is equal to 32 divided by 8. 8 ones are 8 4 is a, so X is equal to 4. म्हणजेच ही आहे BE ची व्हॅल्यू. सो BE is equal to 4. ही व्हॅल्यू आपल्याला या एक्झाम्पल मध्ये विचारलेली होती. क्वेश्चन नंबर 9 पहा. ही एक ऍक्टिव्हिटी आहे जी आपल्याला कंप्लीट करायची आहे. In triangle PQR, segment PM is median. Okay, this PM is median. And angle bisector of angle PMQ and angle PMR intersect side PQ and side PR in points X and Y. पहा या ठिकाणी हे जे अँगल बायसेक्टर्स आहेत म्हणजे PMQ आणि PMR यांचे अँगल बायसेक्टर्स X आणि Y या पॉइंट मध्ये साइड PQ आणि साइड PR ला इंटरसेक्ट करतात इन पॉइंट्स X and Y. प्रूव्ह दॅट XY पॅरलल टू QR असं आपल्याला प्रूव्ह करायचंय. कम्प्लीट द प्रूफ बाय फिलिंग इन द बॉक्सेस. आता पहा इन ट्रायंगल PMQ रे MX इज बायसेक्टर ऑफ अँगल PMQ. आता हा जर बायसेक्टर असेल तर काय होईल तर PM divided by MQ is equal to PX divided by XQ. हे आपण कसं लिहू शकलो की PM divided by MQ is equal to PX divided by XQ. तर यापूर्वी जो आपण थेरम ऑफ अँगल बायसेक्टर शिकलेला आहे तो यूज केला आहे. आता इन ट्रायंगल PMR हा जो दुसरा ट्रायंगल आहे यामध्ये पण अँगल बायसेक्टर आहे. रे MY is the angle bisector of angle PMR. मग इथे सुद्धा आपण काय करूया तोच थेरम वापरूया. सो PM divided by MR is equal to PY divided by YR. पहा यापूर्वी जो आपण थेरम वापरून लिहिलेला आहे रेशो त्याला 1 नंबर दिला होता आणि आता जो लिहिलेला आहे त्याला सेकंड नंबर दिलेला आहे. But MP divided by MQ, this MP divided by MQ is equal to
MP divided by MR. M is the midpoint आहे ना, हा midpoint आहे. Hence MQ is equal to MR. म्हणजेच काय तर PX divided by XQ is equal to PY divided by YR. Hence XY parallel to QR. हे जे आहे आपल्याला हे गिवन आहे एक्झाम्पल मध्ये. ऍक्टिव्हिटी फक्त आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायची होती. इन फिगर बायसेक्टर्स ऑफ अँगल B and angle C of triangle ABC intersect each other at the point X and line AX intersect side BC in point Y. AB आपल्याला गिवन आहे 5, AC दिलेला आहे 4, BC दिलेला आहे 6. तर आपल्याला AX अपॉन XY हा रेशो फाइंड आउट करायचा आहे. पहा इन ट्रायंगल ABY रे BX bisects अँगल ABY. हे आपल्याला काय दिलेलं आहे गिवन इन्फॉर्मेशन आहे. या एक्झाम्पल मध्ये ती माहिती आपल्याला दिलेली आहे. आता पाहूया आपण ती कशी वापरता येईल आपल्याला. सो बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल AB upon BY is equal to AX upon XY. This is our रेशो नंबर 1. किंवा हे जे काही आपण इक्वेशन लिहिलेलं आहे त्याला आपण 1 नंबर देऊया. आता इन ट्रायंगल ACY पहा ACY इथे पण एक अँगल बायसेक्टर आहे. तो कोणता आहे रे CX bisects angle ACY. हे पण काय आहे गिवन आहे. ठीक आहे. सो बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल इथे पण असाच रेशो आपण लिहू शकतो. AC अपॉन CY इज इक्वल टू AX अपॉन XY. याला आपण सेकंड नंबर देऊया. ओके. आता 1 आणि 2 चं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येईल की AB अपॉन BY इज इक्वल टू AC अपॉन CY इज इक्वल टू AX अपॉन XY. कसं लिहिलं आपण हे फ्रॉम 1 and 2. आता इथे व्हॅल्यूज प्लेस करूयात. सो 5 डिवायडेड बाय BY इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय CY इज इक्वल टू AX डिवायडेड बाय XY. सो बाय थेरम ऑफ इक्वल रेशोज आपण 9th स्टँडर्ड मध्ये थेरम ऑफ इक्वल रेशोज पाहिलेला आहे. 5 प्लस 4 डिवायडेड बाय BY प्लस CY इज इक्वल टू AX डिवायडेड बाय XY. आता 5 प्लस 4 काय होईल 9 डिवायडेड बाय BY आणि CY यांची ऍडिशन काय आहे BC is equal to AX divided by XY. इथे बिटवीननेस आपण वापरलेला आहे. ओके. आता या ठिकाणी व्हॅल्यूज ठेवूयात आपण. BC ची व्हॅल्यू आहे ना आपल्याकडे ती आहे 6 इज इक्वल टू AX अपॉन XY. AX अपॉन XY 9/6 3 ने डिवाइड करा. 3 2 is 3. So AX divided by XY is equal to 3/2 and
this was asked in the example. पहा 11th क्वेश्चन जो आहे तो आहे क्वाड्रिलॅटरल ABCD. या क्वाड्रिलॅटरल मध्ये AD पॅरलल टू BC ही आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे ती आहे गिव्हन. And diagonal AC and diagonal BD intersect each other in the point P. Then show that AP upon PD is equal to PC upon BP आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता पहा या एक्झाम्पल मध्ये गिव्हन इन्फॉर्मेशन काय आहे तर सेगमेंट AD पॅरलल टू सेगमेंट BC ही आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन आहे. अँड लाईन DB is transversal. ओके, आता जेव्हा दोन पॅरलल लाईन्स ट्रान्सव्हर्सलनी इंटरसेक्ट होत असतात त्यावेळेस अल्टरनेट अँगल्स थेरम या ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो. म्हणूनच अँगल ADP कॉन्ग्रुएंट टू अँगल CBP बाय अल्टरनेट अँगल्स थिअरम. याला आपण 1 नंबर देऊया. पहा ADP या ठिकाणी आहे आणि दुसरा CBP हा अँगल दोघं एकमेकांशी काय आहेत कॉन्ग्रुएंट आहेत बाय अल्टरनेट अँगल्स थिअरम. याला आपण 1 नंबर दिला. सो इन ट्रायंगल ADP अँड ट्रायंगल CBP. हे दोन ट्रायंगल आपण डायग्राम मध्ये आधी लोकेट करूयात. ADP अँड CBP. ओके, यांचा एक एक अँगल आत्ताच आपण काय केलेला आहे कॉन्ग्रुएंट आहे असं दाखवलेलं आहे. सो अँगल ADP कॉन्ग्रुएंट टू अँगल CBP फ्रॉम 1. आणि दुसरा जो अँगल आहे ना तो आपण हा P घेऊ शकतो अशा पद्धतीनं, कारण हे एकमेकांचे काय आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. मग लिहूया आपण अँगल APD कॉन्ग्रुएंट टू अँगल CPB बाय व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ठीक आहे, आता मग यामध्ये दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवले आपण या दोन ट्रायंगल्स मध्ये, म्हणजेच हे दोन ट्रायंगल एकमेकांशी काय झाले सिमिलर झाले. सो ट्रायंगल ADP सिमिलर टू ट्रायंगल CBP बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ठीक आहे, आता ते दोन ट्रायंगल जर आपण सिमिलर दाखवले असतील तर त्यांच्या ज्या साइड्स आहेत त्या कशा असतात प्रपोर्शन मध्ये, म्हणजेच AP upon CP is equal to PD upon BP. हे का लिहू शकलो आपण तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. हे रिझन तुम्ही पूर्ण सेंटेन्स मध्ये लिहिलं तरी चालेल. ओके, आता पहा AP upon CP is equal to PD upon BP हे आपण लिहिलेलं आहे. इथे जर आपण अल्टरेंडो हा रेशो वापरला सो AP अपॉन PD हा न्यूमरेटर जो आहे सेकंड रेशोचा राईट साइडचा तो डिनॉमिनेटर मध्ये आणायचा आणि हा डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये लिहायचा, म्हणजे CP अपॉन BP. इथे कोणता रेशो आपण वापरलेला आहे बाय अल्टरनेंडो, दॅट इज AP upon PD is equal to PC upon BP. हे आपल्याला एक्झाम्पल मध्ये प्रूव्ह करण्यासाठी किंवा शो करण्यासाठी सांगितलेलं होतं. क्वेश्चन नंबर 12 पहा. इन द फिगर XY पॅरलल टू सेगमेंट AC. If twice of AX twice of this AX is equal to thrice of BX and XY is equal to 9. Complete the activity to find the value of AC. ही ऍक्टिव्हिटी आपल्याला काय करायची आहे कंप्लीट करायची आहे.
आता पहा या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, ट्वाइस ऑफ ax इज इक्वल टू थ्राइस ऑफ bx. सो ax डिवायडेड बाय bx इज इक्वल टू 3/2. ठीक आहे. सो ax प्लस bx डिवायडेड बाय bx म्हणजे पहा या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर बाय कंपोनेंट. मग ab डिवायडेड बाय bx इज इक्वल टू काय होईल, 5/2. या इक्वेशनला आपण काय केलं, 1 नंबर दिलेला आहे. म्हणजे ऍक्टिव्हिटी मध्येच तो दिलेला आहे. ट्रायंगल BCA सिमिलर टू ट्रायंगल BYX by which AA test of similarity. So BA upon BX is equal to AC upon XY. Corresponding sides of similar triangles. या ठिकाणी पहा 5/2 is equal to AC upon 9. या ठिकाणी कॅल्क्युलेशन केल्यानंतर AC ची व्हॅल्यू काय येणार आहे, 22.5 from 1. In the figure, the vertices of square DEFG are on the sides of triangle ABC. Angle A आहे 90 डिग्रीचा. Then prove that DE square is equal to BD into EC. हे आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. याच्यासाठी एक हिंट पण दिलेली आहे की आपण जर हे दोन ट्रायंगल्स पहा, GBD म्हणजे हा 1 नंबर ट्रायंगल आणि दुसरा CFE हा 2 नंबरचा, यांना जर आपण सिमिलर दाखवू शकलो तर पहा आपल्याला आणखीन काय यूज करायचं आहे, GD इक्वल टू FE इक्वल टू DE. हा स्क्वेअर आहे, त्याच्या सगळ्या साइड्स काय असणार आहेत, ऑलरेडी कॉन्ग्रुएंटच असणार आहेत आणि त्याचा आपल्याला इथे यूज करायचा आहे. एक्झाम्पल मध्ये आपल्याला अशा प्रकारे हिंट पण दिलेली आहे. तर याचा प्रूफ आपण लिहूयात. क्वाड्रिलॅटरल DEFG काय सांगितलेला, हा क्वाड्रिलॅटरचा कुठला टाइप आहे, इज अ स्क्वेअर. इट इज गिवन. मग तो जर स्क्वेअर असेल तर DE इज इक्वल टू EF इज इक्वल टू GF इज इक्वल टू GD. साइड्स ऑफ स्क्वेअर. याला काय करूयात ना आपण, 1 नंबर देऊयात. आता पहा जर तो स्क्वेअर आहे तर त्याचे अँगल्स कितीचे असतील, 90 डिग्रीज. सो अँगल GDE इज इक्वल टू अँगल DEF इज इक्वल टू 90 डिग्रीज. अँगल्स ऑफ स्क्वेअर. पहा या ठिकाणी GDE हा 90 डिग्रीचा आणि DEF हा सुद्धा कितीचा, 90 डिग्रीचा आहे. मग आता हे दोन 90 डिग्रीचे आहेत म्हणजे इकडच्या साईडनं पण ते 90 डिग्रीचे आहेत, कारण लिनियर पेअर काय असते, ती सप्लिमेंटरी असते. म्हणून पहा दिस सेगमेंट GD इज परपेंडिक्युलर टू साइड BC. 90 डिग्रीज आहे म्हणजे परपेंडिक्युलर आहे. अँड सेगमेंट EF परपेंडिक्युलर टू साइड BC. ओके. मग आता हे जे दोन ट्रायंगल आहेत, इन ट्रायंगल BAC म्हणजे ओरिजिनल मोठा ट्रायंगल अँड ट्रायंगल BDG, हे जे दोन ट्रायंगल्स आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येकी एक अँगल 90 डिग्रीचा आहे. म्हणजे अँगल BAC कॉन्ग्रुएंट टू अँगल BDG इच 90 डिग्रीज. हा अँगल आणि हा अँगल कसे असतील, एकमेकांशी कॉन्ग्रुएंट असतील आणि एक एक अँगल कॉमन आहे. अँगल ABC कॉन्ग्रुएंट टू अँगल DBG कॉमन अँगल असल्यामुळे. ठीक आहे. म्हणून आता हे दोन ट्रायंगल काय झाले, ओरिजिनल ABC आणि हा एक छोटा 1 नंबर ज्याला मी दिलेला आहे, ते दोन ट्रायंगल काय होत आहेत, सिमिलर होत आहेत. दॅट ट्रायंगल BAC सिमिलर टू ट्रायंगल BDG बिकॉज ऑफ AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. याला काय करूयात आपण, सेकंड नंबर देऊया. सिमिलरली
ट्रायंगल BAC सिमिलर टू ट्रायंगल FEC हे आपण प्रूव्ह करू शकतो. आपण सिमिलरली देऊन लिहिलं तरी चालेल, पूर्ण इथे प्रूफ लिहायची गरज नाहीये. सो ट्रायंगल BDG similar to triangle FEC. Why can we write this from 2 and 3? ओके. आता दोन ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असतील तर त्यांच्या साइडचे रेशो कसे असले पाहिजेत? इक्वल. BD अपॉन EF इज इक्वल टू GD अपॉन EC. Corresponding sides of similar triangles. Okay, so BD upon DE is equal to DE upon EC. हे कुठून लिहिलं आपण? फ्रॉम 1. पहा इथे आपण काय करू शकतो? साइड ट्रान्सफर करू शकतो. तर DE स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू EC हे आपल्याला प्रूव्ह करायचं.